शिवसेना शिंदे गुट के समाधान सरवनकर ने नाहक मुसलमानों को घसीटा। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 8 जनवरी बुधवार को दादर के फुल मार्केट में मुंबई मनपा यानी बीएमसी के मार्केट विभाग के अधिकारी कार्रवाई करने पहुंचे थे। इसकी खबर लगने के बाद यहां पर शिवसेना शिंदे गुट के पूर्व विधायक सदा सरवनकर, इनके बेटे समाधान सरवनकर पहुंचे और फिर उन्हें बताया गया कि नवनिर्वाचित शिवसेना उद्धव ठाकरे गुट के विधायक महेश सावंत के कहने पर यह कार्रवाई की जा रही है। तो उन्होंने फिर किस तरह से यहां पर बीएमसी के अधिकारियों से बातचीत की है और इस बातचीत के दौरान जो है तो गुट है एक ही पार्टी के, दोनों अलग अलग पार्टी होने का दावा करती है। तो इनमें इनके झगड़े में, दादर फुल मार्केट के झगड़े में माहिम कपड़ा बाजार के मुस्लिम जो वहां के धंधा करते हैं उन्हें समाधान सरवनकर ने नाहक कैसे घसीटा, वो उनकी बातों से आपको पता चलेगा। फिर देखिएगा कि उनकी बातों का जवाब शिवसेना उद्धव ठाकरे गुट के विधायक महेश सावंत ने दिया जरूर है, मगर कहीं पर भी मुसलमानों को लेकर के जो आरोप लगाए उस पर उन्होंने एक भी शब्द या अल्फाज नहीं बोला है। आरोप प्रत्यारोप दोनों के दादर फुल मार्केट को लेकर है और घसीटा जा रहा है माहिम कपड़ा बाजार के मुसलमानों को। बगैर मुसलमान के अब हिंदुस्तान में किसी की भी राजनीतिक दुकान नहीं चलेगी, उसके लिए यह एक बहुत बड़ा उदाहरण है। सर कुठला बोर्डचा त्रास आहे? काय प्रॉब्लेम आहे? हमको कोणाला प्रॉब्लेम आहे? कोण आमदार? तिकडचा आमदार कोण आहे? महेश सावंतचा संबंध काय? महेश सावंत तसं कोण काय तो महेश सावंत तिकडे आमदारच चालली आहे कोणकर? हा कुठला आमदार आला? त्याचं काम आहे लोकांचं काम करायचं, तिकडे मराठी लोकांना त्रास द्यायचा। स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत, तिकडे हप्त्यात म्हणून तो महेश सावंत गप्प आहे आणि कोळंबकर साहेबांच्याकडे तो कशाला येतोय? पण त्याचं तुम्ही ऐकता कशाला? तो आहे कोण? लोकांची सेवा करा। तू मुसलमानांच्या मतांवरती निवडून आला तर मराठींना त्रास द्यायचा, इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा कशासाठी? साधी सांगा साहेब, कुणाला त्रास देतोय? काय काय प्रॉब्लेम काय आहे? कोण आहे तिकडे? राऊत, रोकडे, शिंदे, कोकडे, मोरे, काटे, शिंदे, इकडे कोण? खान आहे? साहेब बरोबर आहे ना, राजकीय नाही, आमच्या पक्षाचं आहे, नाही पक्षाचं काही नाहीये। विचार ह्यांनी त्रास ठेवण्यासारखं काही नाहीये त्या बोर्डच्या आतमध्ये। मग त्या महेश सावंतला काय त्रास? पहिला तर त्याचा वॉर्ड नाहीये। तू हप्ते घेण्यासाठी काय काय करशील आणि कशासाठी? कसले हप्ते हवे? अरे लोकांनी काम करायला निवडून दिलं, लोकांची कामं कर, गटर आहे, मीटर आहे, वॉटर आहे, लोकांच्या घरात आहे, हे काय करतोय तो? म्हणजे हा साध्या बोर्डचा त्रास करायला कशासाठी? आणि तू तक्रार येतो कोळंबकर साहेबांचा वॉर्ड आहे, ते इकडे आमदार आहे, तुझा संबंध काय? ते इकडे येऊन दमदाटी करायचा, ह्याला हात लावायचा नाही, त्याला सांगायचं पहिलं दादर स्टेशनच्या बाहेर ना हप्ते घेतो ना तो, ते पहिलं सगळं बंद कर। तिकडे स्टेशनच्या बाहेर सगळे बसलेले आहेत, ते कोण कोण आहे ते बंद करा। सगळे मुसलमान आहेत, मुसलमानांच्या मतावरती तो आलाय तिकडच्या कापड बाजारच्या आणि इकडे मराठ्यांना त्रास देतो कशासाठी? तुम्ही ऍक्शन घेतली, सगळा रस्ता मी बंद करून टाकेल। बघा कसं आहे, बघा कोणाला त्रास होत नाही रस्त्याच्या मध्ये, बस घ्या ऍक्शन। चला, कोणाला रस्त्याच्या मध्ये त्रास होत असेल, त्रास काय आहे त्याला का बघवत नाहीये? काय त्रास आहे? काय प्रॉब्लेम आहे? सगळे मराठी आणि त्यांना त्रास देतात। कापड बाजारच्या बाहेर काय चालतं? शॉर्मावाले बसले आहेत, कबाबवाले बसले आहेत, त्याचे हप्ते येतात मग चालतं, बरोबर आहे। सरांनी आम्ही सरांना नको ना मला दुर्गुणी लागवड आपण सर्व बॅनर काढला तर बॅनर नाही आहे, बोर्ड आहे म्हटलं तो काढायचं तर माझ्याकडून निघणार नाही, बरोबर मॅन पॉवर। आज इथे वेड्यांची जत्रा बनलेली आणि तो बालिश पोरगा आलेला आमदाराचा, आमदार पुत्र बालिश, त्याला अजून राजकारणाचा माहिती नाही, बापाच्या पुण्यावरती आमदार नगरसेवक झालाय। त्यावेळी सुद्धा त्याला पाणी पाजलेला, जवळ 175-200 मतांनी निवडून राहिला।
उमेदवार आज तो व्याजासहित आम्ही लोकांनी तो विजय एक सामान्य माणसाला निवडून दिलाय. त्याला सांगायचं त्याला अजून कळत नाही हप्ते घेऊन कोण मोठा झालाय. तेवढ्याशा खोलीत राहत होते आणि आज किती बंगले झाले रुस्तमजीपर्यंत राहायला गेलेले आहेत. तो पैसा काय यांच्या काय फॅक्टरी होत्या की काय होत्या हे त्याला अजून कळत नाही कुठे काय बोलायचं. आणि आता हा विषय इथे राजकीय विषय आणण्याचा काही गरज नव्हता. ही कंप्लेंट होती ती माझी स्वतःची नव्हती, इकडच्या मार्केट अधिकाऱ्याची. त्या मार्केट अधिकाऱ्याला आम्ही हेच सांगितलं इथे राजकीय बॅनर कुठलाच लावू नका. इथे ही कमिटी आहे, ही कमिटी फुल मार्केटची कमिटी आहे. याला आमचा विरोध आयुष्यात नसणार. आम्ही विरोधाला विरोध करणारी माणसं नाही. विरोधाला विरोध करणाऱ्या माणसांना लोकांनी घरी बसवला. एवढ्या विभागात स्कीम झाल्या त्या स्कीमची कशी सत्यानाश लावली त्या लोकांना माहिती आहे. लोक देशदोडीला लागले. आज त्यांचे बिल कापतात त्याचं कारणीभूत कोण आहे. ते कोण राज्य करत होतं एवढ्या वर्ष हे. आणि ते सांगतात ना हा वॉर्ड ते वॉर्ड आहे. कामगार नगर वॉर्ड कोणाचं होतं त्यांनी घरी जाऊन विचारावं स्वतःच्या वडिलांना की कामगार नगर वॉर्ड कोणाचं होतं आणि तिथे इंटरफेअर कोण करत होता. या बालिश गोष्टी आहे. वेड्यांची जत्रा भरलेली लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. सध्या काय मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे. लोकांनी त्यांना घरी बसवल्यामुळे काहीतरी उचापत्या करायच्या ते म्हणतात ना एक म्हण आहे वराती मागून घोडे. शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क साप किंवा त्यांचं प्रदूषण दूर करण्यासाठी यांना एवढ्या वर्षात वेळ नव्हता 3 टर्म आमदार होऊन सुद्धा. आज आम्ही आमदार निवडून आल्यानंतर पहिला विषय छत्रपती शिवाजी पार्कचा घेतला. आता तो आमचा सर्वे झाल्यानंतर त्यांनी खास लोकांना दाखवण्यासाठी दुसरं सरकार म्हणजे म्हणताना वराती मागून घोडे अशी पद्धत सगळ्या त्यांची झाली आहे. त्यांनी स्वतः आराम करावा 2 महिने त्यानंतर राजकारणात उतरावा. आणि हे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये व्हिडिओ युट्यूबवरती करून काय लोकांना माहिती आहे तुमची काय परिस्थिती झाली आहे ती लोकांनी केलेली आहे. त्यामुळे लोकांच्या जनता अदालतमध्ये या असे हुशारक्या मानून काय उपयोग होणार नाही. हा तुम्हाला सज्जन एक म्हणतात तसा सल्ला आहे की आता तुमचा पराभव तुम्ही ऍक्सेप्ट करा लोकांनी दिलेला. एवढंच तुम्हाला या युट्यूबच्या माध्यमातून सांगतो.